नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि ढासळती आर्थिक परिस्थिती या विरोधात कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. गॅस, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर चूल पेटवत प्रतिकात्मक आंदोलन केले. महागाई नियंत्रणात आणून नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सरकार हात सोडून मी कोणाशी बोलायला तयार. माझे हात जोडून विनम्र विनंती. ठीक आहे ताई, आजचं बाकी आंदोलन सगळे आहेत ना, हो, yes. तुमच्या मनापासून आभार. आता मन मोकळेपणे काही विचार. आजचं जे आंदोलन आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? आजचं आंदोलन हे भारतीय जनता पक्ष, त्यांचा भ्रष्टाचार, त्यांनी केलेली महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आहे. आणि ताकदीने आम्ही त्यांच्या विरोधात कालही लढत होतो, आजही लढू आणि उद्याही. ताई, सध्या महागाईचा कहरकार झालेला आहे मोठ्या प्रमाणात सगळीकडे. महागाईचा अहंकार मी म्हणत नाहीये. तुम्ही डेटा बघा, घरी जाऊन बायकोला विचारा. सगळ्यांनी घरी जाऊन तुमची बायको आहे, वहिनी, आमच्या भगिनी, त्यांना विचारा की किती प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. आणि ह्याच भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षाने नीटमध्ये जी भ्रष्टाचारी केली, तिथे आजच काल तुम्ही संध्याकाळी ऑर्डर बघितली असेल, तिथे त्यांनी अध्यक्ष बदललाय. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बरखास्त करण्यात आलेली आहे. अरे अन्याय, लोकशाही कुठे राहिली या देशात? सगळी दडपशाही सुरू झालेली आहे. अभी 5 मिनट के बाद. लेकिन जिस तरह से राज्य सरकार ने भूमिका निभाई, उससे पूरा आंदोलन एक तरह से स्थगित दिख रहा है. क्या कहेंगे आप? हमारा आज का जो मोर्चा आंदोलन था वो लेजिटिमेटली परमिशन लेके किया गया था. फिर भी उसके बावजूद भी सरकार ने इस आंदोलनकर्ता नेताओं को अरेस्ट करके एक जगह लेके गए. इस देश में किसी को आंदोलन करने की इजाज़त नहीं है. इजाज़त दी तो भी वो आंदोलन पूरा होने की संभावना नहीं है. ऐसी परिस्थिति इस देश में ये सरकार महाराष्ट्र की हमारी निर्माण कर रही है. महाराष्ट्र में ऐसा कभी पहले नहीं हुआ था. किसी को शांततापूर्ण आंदोलन करना है उसको हरदम परमिशन दिया जाती थी. अब इस बार परमिशन देके उनको सारे लोगों को अरेस्ट किया गया. आपको लगता है कि ये राज्य सरकार की एक तरफ से तानाशाही, एक तरफ जनता परेशान है महंगाई और दूसरे कारणों से सरकार की पॉलिसी से, और दूसरी तरफ इस तरह से आंदोलन को भी रोका जाना? महंगाई इतनी बड़ी है कि पेट्रोल, डीजल, गैस, सोना, चांदी, रोज़ पेपर खोले तो वेजिटेबल के भी प्राइसेस अब दाम बढ़ने लगे. हर दिन दाम बढ़ते ही जा रहे हैं और रुपए घटता जा रहा है, रुपए की दाम कम होते जा रहे हैं. मुझे लगता है कि रुपए की वैल्यू डॉलर के मुकाबले 100 से ज़्यादा बढ़ेगी एक आध 2 हफ्ते में, ऐसा लग रहा है. पेट्रोल तो 110-120 रुपये तक जा रहा है. इसका सबका परिणाम सामान्य जनता के उनकी जो आय होती है महीने की, वो किसी को 30,000 रुपये पगार होगा तो उसमें उसको समझता नहीं है कि पूरा महीना कैसे पूरा करे. और इसीलिए ये सारी चीज़ें महाराष्ट्र में और देश में महंगाई बढ़ रही है. और पूरे इंटरनेशनल मार्केट में अगर तेल के दाम कम होते हैं तो भी ये दाम बढ़ाते हैं भारत में. ये किस लिए? मुझे लगता है अभी कल की बात है, ब्लूमबर्ग ने कहा है कि भारत सरकार ने कुछ सोना भी बेच दिया है क्योंकि रुपया जो घटता है उसका स्पीड जो बढ़ा है वो कम करने के लिए. और लेकिन पूरी भारत की अर्थव्यवस्था संकट में इन लोगों ने डाली है. और इसके सबसे बड़ी फटकार ये सामान्य जनता को भुगतनी पड़ती है. इसके खिलाफ हमारा मोर्चा था राष्ट्रवादी का, और मोर्चा निकालने के पहले ही कुछ लोगों को इन्होंने अरेस्ट किया है. नाही, आता पोलिसांची जबाबदारी आहे की आंदोलन चिरडून टाकायचं, वरून आलेला आदेश हा पाळायचा. पण एक तुम्हाला सांगतो की सगळेच पोलीस अधिकारी चुकीचेच असं नाही. 95 ते 96% पोलीस नक्कीच चांगले आहेत. आणि आम्ही जेव्हा आंदोलन करतो, सामान्य लोकांचे विषय मांडत असतो, तेव्हा त्यांचं मत येतं की नाही, तुम्ही योग्यच करत आहात. कारण का आज जे पेट्रोल तुम्ही पत्रकार म्हणून 112ला विकत घेतात, ते सुद्धा ते 112ला घेतात. तुमचा पगार 30,000 रुपये असेल, त्यांचा पगार 30,000 रुपये. त्यामुळे तुमचा जसा खर्च वाढतोय, त्यांचाही वाढतोय, आमचाही वाढतोय. त्यामुळे हा मुद्दा हा काही राजकीय मुद्दा नसून हा सामाजिक मुद्दा आहे, सर्वसामान्य लोकांचा मुद्दा आहे.
त्यामुळे हे जे काय भाववाढ होते, महागाई वाढत चालली, हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्यांना वरून आदेश येतो, यांना जेलमध्ये टाका, यांना पोलिसांच्या गाडीमध्ये टाका, डिटेन करा, तो त्यांची ड्युटी आहे. पण आम्ही आमची ड्युटी रस्त्यावर उतरून लोकांच्या बाजूने लढणं, ही जी आमची ड्युटी राजकीय व्यक्ती म्हणून जी आहे ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे तिथं पार पाडत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरला आणि गेला एक महिनाभर महाराष्ट्रभरामध्ये आंदोलनं होत आहेत. परंतु नवी मुंबईमधलं हे जे आंदोलन होत आहे ते ऐतिहासिक आंदोलन आहे या कारणाने, कारण पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते मंडळी, ज्याच्यामध्ये सुप्रियाताई आहे, शशिकांत शिंदे साहेब आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, रोहितदादा पवार आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, बाळामामा आहेत आणि पक्षाच्या फ्रंटल सेलचे सर्व मुख्य पदाधिकारी आज इथे आंदोलनासाठी उपलब्ध झाले आणि आज हे आंदोलन यशस्वी केलं. हे आंदोलन यशस्वी करत असताना माझे पनवेलचे शहराध्यक्ष सतीश पाटील साहेब असतील, उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर असतील, ठाण्याचे मनोज प्रधान असतील, ही सगळी मंडळ हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते घेऊन आज वाशी, नवी मुंबई इथे आली आणि हे आंदोलन यशस्वी केलेलं आहे. हे आंदोलन जे आहे ते महागाई विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते बेरोजगारी विरोधात आहे, हे आंदोलन जे आहे ते नीटचा झालेला पेपर घोटाळा आणि हे आंदोलन जे आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला नसलेल्या भावांसाठी आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.